हेलो दर्शकों, आप सबका स्वागत है सहारा अधिकार में। एनसीपी सपा की कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुले ने विभिन्न भाजपा नेताओं, एनडीए सहयोगियों और अर्थशास्त्रियों द्वारा उठाए गए खतरनाक संकेतों को उजागर करते हुए महाराष्ट्र की अर्थव्यवस्था की स्थिति के बारे में गहरी चिंता व्यक्त की है। मुंबई में पत्रकारों से बात करते हुए सुले ने संभावित संकट की चेतावनी देते हुए राज्य पर बढ़ते वित्तीय तनाव की ओर इशारा किया। लगातार गडकरी जी, एमएनएस जैसे उनके सहयोगी और अर्थशास्त्री अर्थव्यवस्था के बारे में चिंताएं उठाते रहे हैं। महाराष्ट्र भारी वित्तीय तनाव में है। सरकार ने बड़ी मात्रा में ऋण लिया है और कुछ महीनों में शायद वे वेतन का भुगतान करने में सक्षम नहीं होंगे, उसने कहा। सरकार के वित्तीय प्रबंधन की आलोचना करते हुए सुले ने कहा, करोड़ों रुपए करदाताओं का पैसा विज्ञापनों और सरकारी कार्यक्रमों पर बर्बाद किया जा रहा है। दशहरा के दिन खाना पकाने के तेल की कीमत क्या थी? परिवारों को दिवाली को शानदार बनाने में कैसे सक्षम होना चाहिए? उन्होंने जीवन यापन की बढ़ती लागत और घरों पर इसके प्रभाव की ओर ध्यान आकर्षित करते हुए पूछा। महाविकास आघाड़ी एमपीए के भीतर कला की अफवाहों को संबोधित करते हुए सुले ने गठबंधन सहयोगियों के साथ चल रही बातचीत का खुलासा करते हुए गठबंधन की एकता की पुष्टि की। जब सुले से अपने मुख्यमंत्री पद के उम्मीदवार का खुलासा नहीं करने के महायुति के फैसले के बारे में पूछा गया तो उन्होंने टिप्पणी की, हम दूसरे के घर में झांकते ही नहीं, हम दूसरों के मामलों में हस्तक्षेप नहीं करते हैं। उन्होंने एनसीपी के अजीत पवार गुट के टिकट पर मानखुर्द शिवाजी नगर से नवाब मलिक के चुनाव लड़ने की रिपोर्टों को भी संबोधित करते हुए कहा, मैं दिसंबर में आपके चैनल पर देवेंद्र फडणवीस का एक पत्र देखा था, आपको उनसे स्पष्टीकरण मांगना चाहिए। राकांपा सपा अध्यक्ष शरद पवार के खिलाफ वीबीए प्रमुख प्रकाश अंबेडकर के हालिया आरोपों पर प्रतिक्रिया देते हुए सुले ने पुराने विवादों को पुनर्जीवित करने के प्रयासों को खारिज कर दिया। यह एक लोकतंत्र है, हर किसी को बोलने का अधिकार है, लेकिन जब आप शरद पवार पर निशाना साधते हैं तो आपको एक हेडलाइन मिलती है। सुले ने कहा, उन्होंने कहा कि वह 1989 में 15 साल की थी और तब से 35 साल हो गए हैं। उन्होंने कहा, 35 साल पुरानी घटना को सामने लाने वालों को उन लोगों से पूछना चाहिए जो इतने सालों तक सत्ता में रहे हैं कि उन्होंने क्या किया है। उन्होंने तीखी टिप्पणी करते हुए कहा, पवार साहब को ईडी नोटिस मिलने के बाद क्या हुआ देश ने देखा है। हल्के फुल्के क्षण में सुले ने चुनाव सुधारों पर इलॉन मस्क की हालिया टिप्पणी पर एक सवाल का जवाब देते हुए मजाकिया अंदाज में कहा, मैं ईसीआई तक पहुंच सकता हूं, मैं इलॉन मस्क के मार्गदर्शन के लिए बहुत छोटा हूं। महाराष्ट्र में मचल रहा है सियासी बवाल, इलेक्शन डिक्लेयर हो चुके हैं। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए देखते रहिए सहारा अधिकार। ह्याच्यावर माननीय गडकरी साहेबही बोललेले आहेत आणि लोकसभेला जे त्यांचे मित्रपक्ष होते राज ठाकरेही बोललेले आहेत आणि सारे इकॉनॉमिस्टही बोलत राहतात। त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, प्रचंड वाढलेला भ्रष्टाचार, महागाई आणि बेरोजगारी, राजकारण हे खूप सिरियस विषय असतो। ते काय कोण कुणाला काय बोललं एवढ्यापुरत सीमित नसतं। आम्ही सगळेच जे कोण महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे आमचे 3 पक्ष आणि आमचे सगळे सन्माननीय मित्रपक्ष आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही हे खूप गांभीर्याने विषय काही पण लाडकी बहीण योजना जी या सरकारने स्वतःची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून या सरकारने आणलेली होती, आता आचारसंहितेमध्ये ती योजना जी आहे ती आता रखडलेली आहे। अनेक लाखो महिला आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये अजून देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे वर्ग झालेले आहेत। हा प्रश्न तुम्ही मला विचारायची राज्यातल्या नेत्यांना जे सत्तेमध्ये बसलेत ना त्यांना विचारला पाहिजे। कारण का कार्यक्रमासाठी करोडो रुपयाचा चुराडा टॅक्स पेअरचा, तुम्ही आणि मी टॅक्स भरतो, त्या टॅक्सच्या पैशांनी करोडो रुपयाचा चुराडा घेऊन जाहिराती आणि सरकारी कार्यक्रम या सरकारने घेतलेले आहेत। त्यामुळे जो पैसा मायबाप जनतेला, एवढी महागाई झाली आहे, घरी जाऊन विचारा सगळे की तेलाचा भाव काय झाला आहे। ऐन दसऱ्याच्या दिवशी तेलाचा भाव काय बघा, दिवाळीमध्ये फराळ कसा करायचा मायबाप जनतेने, एवढी महागाई वाढलेली आहे। कोणी घरी जाऊन विचारा हा प्रश्न। चेनीताला सरांना आता स्पष्ट केलं की महाविकास आघाडीमध्ये वाद नाही आहेत।
पण छोटे घटक पक्ष जे आहेत, समाजवादी असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, यांची एक वेगळी भूमिका मागच्या 2-3 दिवसांपासून अजिबात नाही. मी काल जयंत भाई पाटील त्यांच्याशी मी स्वतः काल बोललेले आहे. अखिलेश यादवांची माझी परवा श्रीनगरला भेट झाली. आजही सकाळी त्यांच्याशी बोलणं झालं. त्यामुळे आम्ही सगळे आपापसात बोलतो आहे. फक्त तुम्हाला आम्ही चॅनलवर येऊन सांगत नाही. त्याच्यामुळे या अशा अफवा उठतात. ठीक आहे, आता तुमचं पण चॅनल 24 तास चाललं पाहिजे. त्यामुळे ठीक आहे, इथला तर तुम्हाला हक बनत आहे. महायुतीचा मुख्यमंत्री म्हणजे वादविवाद हा महाविकास आघाडीमध्ये आहे. नाना पटोले बोलतात, नितीन राऊत बोलतात. नाही, वाद कधी होतं? जेव्हा डायलॉग बंद होतो. डायलॉग तर चालू आहे ना, तर कुणाशी बोलायचा हाच प्रश्न राहिला ना. त्याला तुम्ही वादविवाद कसं म्हणतात? चर्चेला संजय राऊत साहेबांचा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, ते चर्चेला नेहमीच तयार होतं. मुख्यमंत्री शिवाजीनगर मानखुर्द या विधानसभेमधनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडनं इच्छुक आहेत. त्यांना तिकीट देखील मिळण्याची शक्यता आहे. परंतु या संपूर्ण उमेदवारीला आता भाजपचेच मुंबई अध्यक्ष असलेले आशिष शेलारांनी विरोध केला. त्यांचं असं म्हणणं आहे की दाऊदशी संबंधित व्यक्तीला तिकीट देणं हे भाजपला मान्य नाही म्हणून, आणि महायुतीमध्ये हे तिन्ही जण एकत्र. हा प्रश्न तुम्ही देवेंद्रजींना विचारा. कारण का देवेंद्रजींचं एक पत्र तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं होतं. तुमच्या चॅनलवर सगळ्या एक देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेलं डिसेंबरमधलं पत्र मी चॅनलवर वाचलं होतं. मला काय लिहिलेलं नव्हतं. तुमच्या चॅनलनी तर ॲक्सेस दिला होता. त्याच्यामुळे तुम्ही देवेंद्रजींकडूनच स्पष्टीकरण, तुम्हाला उत्तर मिळाल्यावर मलाही त्याचं उत्तर मिळेल. महायुतीचा मुख्यमंत्री जो आहे तो निवडणूक झाल्यानंतर घोषित करू म्हणतात. पुन्हा एकदा महायुती येईल असं त्यांना वाटतं. तुम्हाला काय वाटतं? मला कसं कसं काय, मला ते दुसरे काय घर में जागती नाही. आणि आत्मविश्वास हे माझ्या पर्सनॅलिटीचं मध्ये नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पहिली यादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कधीपर्यंत? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही, महाविकास आघाडीची कधी येईल ह्याचं उत्तर मी देऊ शकते. आज आमचे सगळे वरिष्ठ नेते सगळ्या पक्षांचे एकत्र बसलेले आहेत. नंतर बाकीच्याही सगळ्या मित्रपक्षांची चर्चा होईल आज उद्यामध्ये, आणि महाविकास आघाडीची लिस्ट. चेन्नीतला सर आता भेटले पवार साहेबांना, साधारण काय चर्चा झाली कालपासून? आमचे सगळ्यांची किती वर्ष, म्हणजे चेन्नीतलाजींचे आणि आमचे कौटुंबिक संबंध 4 दशकाचे आहेत. त्यामुळे अर्थातच थोडंसं राजकारण, थोडीशी घरगुती चर्चा. एक प्रकाश आंबेडकर यांनी पवार साहेबांनी केंद्र सरकारने खुलासा केला पाहिजे, एकनाथ शिंदेने खुलासा केला पाहिजे. 89ला दाऊदशी शरद पवार भेटले होते मुख्यमंत्री असताना. हा दौरा अधिकृत होता की अनधिकृत होता? यावर्षी काय हा आरोप निवडणूक 89मध्ये ना मी 15 वर्षाची होते. त्याला 30 वर्ष झाली आता जवळपास. किती? 34? नाही, पण हा प्रश्न हां, पण मग तो काढू शकता ना कोणी. तो तुम्ही विचारू शकता ज्यांनी प्रश्न विचारला आहे त्यांना. सरकारला विचारलं ना प्रश्न, म्हणजे सरकारमध्ये ते मग विचारा. तुम्ही पवारसाहेब भेटतील तेव्हा विचारा की 35 वर्षापूर्वीची घटना, मग इतके वर्ष जे सत्तेत होते त्यांनी काय केलं, त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. ईडीची नोटीस आल्यावर काय झालं देशाने पाहिलं आहे ना. आणि तुम्ही विचारू शकता. पवारसाहेब नेहमीच चॅनलला बोलतात. मी कशाला, लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आणि शरद पवारांना टार्गेट केलं की हेडलाईन होतेच. मॅम, एलॉन मस्क एका कार्यक्रमात असं म्हटले की बॅलॉट पेपरवर आता निवडणुका झाल्या पाहिजेत, तिथेही होतात पण अजून भारतात ईव्हीएमवर होतात. त्याचं एलॉन मस्क असं म्हटलं, त्याच्यावर तुम्ही कसे रिॲक्ट? आता दुनियाभरचं काय म्हणा, मी इलेक्शन कमिशनपर्यंत माझी पोच आहे. आता इलॉन मस्कचं मार्गदर्शन आता माझ्यासाठी मी खूप लहान आहे त्याच्यासाठी. विशाल पाटील.